मॉर्निंग गाईज. आज आहे 26 ऑगस्ट, म्हणजे आपला डे 4 ऑफ 7 days ब्लॉगिंग चॅलेंज. आणि मी सकाळी ॲक्च्युली आज खूप लेट उठली आहे बिकॉज मला काल झोपायला उशीर झाला सॉरी झोपायला उशीर झाला म्हणून मला आज उठायला उशीर झाला. पण मी फ्रेश झाली आहे, म्हणजे माझी झोप मस्त झाली आहे. अँड लुक ॲट माय हेअर, मी असं केस विंचरले आणि आता जस्ट कॅमेरा उघडला तर माझे केस बघा, माझे हायलाईट्स बघा किती छान दिसत आहेत. आय होप माझा आजचा दिवस पण असा छान आणि शायनी आणि ग्लोई जाईल. आज मी विचार करते की मी तिकडे नाही जाणार, आज मी सगळं काम इकडूनच करेन. बघूया हाऊ इट गोज. आज नाश्त्याला इडली चटणी आहे आणि मी खूप टायमानंतर असं बेडरूममध्ये शांत बसून नाश्ता करणार आहे. म्हणजे दरवाजा बंद आहे, देवासमोर मी बसले, म्हणजे देवाऱ्यासमोर मी अशी खाली बसली आणि बसून मी नाश्ता करणार आहे. ऑफकोर्स रील स्क्रोल करता करता, शांतपणे तर नाहीच करणार आहे, बट या आफ्टर अ व्हेरी लॉंग. आणि माझं आजकाल माझं असंच असतं, मला लहानपणापासून सवय आहे. द मोमेंट आय वेकअप 15व्या मिनिटाला मला हातात नाश्ता पाहिजे, नाही तर मला ते कसं तरी होतं म्हणजे मला सर्वायवल डिफिकल्ट होऊन जातो, म्हणून 15व्या मिनिटाला पण नाश्ता करतो मला. दुष्काळ 13वा गाईज. आता जस्ट मी तुम्हाला दाखवलं की मस्त मी एकदम असं शांत बसून चहा पिते आणि बघा काय झालं. मेरे साथ की होता है असं सब. आता मला हे साफ करायला लागेल, पण त्याच्या आधी साफच करून घेते बिकॉज चहा मला शांतपणे बसून घ्यायची. हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. हे करता करता ब्रेसलेटमध्ये केस अडकला. ओके, सो आज मी खूप दिवसांनी असं मस्त कम्फर्टेबल क्लोथ्स, असं कम्फर्टेबल पजामामध्ये बसली आहे. ॲक्च्युली झोपेतच मी हा विचार केला की आज नाही जात तिकडे आपल्या स्टुडिओ अपार्टमेंटला, आज इकडेच थांबते. आज थोडंसं असं पेस मेंटेन करते, म्हणजे आजच्या दिवसासाठी जी काय मी कामं प्लॅन केली आहेत, जे माझं आजच्या दिवसाचे यूट्यूब इंस्टाग्रामचे पोस्टिंग्स आहेत ते मी करणारच आहे. यूट्यूबचा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ फायनल करायचा आहे. 2 दिवसापासून मेकअपवाला जो रेडी आहे तो मी आज इथे बसून तुमच्या समोर फायनल करणार आहे. प्लस मच्छर यार पागल डिस्टर्ब करतात. हां, बॅक टू द पॉईंट. प्लस अजून माझं दुसरं काय काम होतं, मला यूट्यूब ॲनालिटिक्सबद्दल थोडंसं शिकायचं होतं, ते मला आज मी स्टार्ट करेन. आणि काहीतरी एक प्रोडक्टिव्ह गोष्ट करायचं वर्कआउट तर करणारच आहे मी. बी माइंडफुल, आठवण ठेवा तुम्ही, मी हे बोलली आहे की मी वर्कआउट करणार आहे. आणि अपार्ट फ्रॉम इट मला एक काहीतरी असं मी कालपासून विचार करते की उद्या काय करू ज्याने की तुम्हाला पण थोडंसं वेगळं दाखवता येईल काहीतरी, आणि मला पण वेगळं एक्सपिरियन्स करता येईल. बट बघूया, मी विचार करते क्रोशे मला खूप टायमापासून स्टार्ट करायचं आहे, क्रोशे शिकायला. तर बघूया, आज व्लॉगच्या निमित्ताने का होईना क्रोशे ट्राय करायचं बघूया. म्हणजे घरी ते वूल वगैरे खूप आहे, कारण मम्मीला क्रोशे वगैरे करायला खूप आवडतं. आता तिला वेळ मिळत नाही ती गोष्ट वेगळी आहे, बट शी लव्स डुईंग इट. विल ट्राय फाइंडिंग क्रोशे. आणि ॲक्च्युली मी बसली होती मॉइश्चरायझर लावायला. हां, आज माझी स्किन हे बघा ना, हे बघा काय झालं आहे, हे बघा. त्यामुळे मी आता बरेच दिवस मी मॉइश्चरायझर अवॉइड केलेलं, मी डायरेक्ट सनस्क्रीन लावत होते. तर आता जरा मॉइश्चरायझर लावूया. आणि माहीत नाही का, असं आज बऱ्याच दिवसांनी मला असं झालं आहे की अभी थोडा आज का दिन थोडा आराम लेते है. काय बोलत होते मी, हां, बऱ्याच दिवसांनी आज असं थोडंसं रेस्ट केलं आहे. म्हणजे जे कॉन्टेंट मला पोस्ट करायचं आहे तो ऑलरेडी कॉन्टेंट पीस रेडी आहे 1-2 दिवसाचं. उद्या 27th आहे आणि परवा रक्षाबंधन आहे. उद्या कदाचित मी आणि मम्मी प्लॅन करतो आहे बाहेर जायचा, म्हणजे आत्या काका त्यांच्या मुलांना, छोटू मुलांना भेटायला. तर ऑफकोर्स आय विल टेक यू गाईज अलॉंग. आपण ब्लॉग करतो आहे, पण बघू, अजून काय फायनल आहे, मम्मीच्या कामावरती आहे. आणि या प्रिटी मच इट. अपार्ट फ्रॉम इट मला सांगा तुम्ही इमोशनली कसं फील करताय. मी सध्या इमोशनली खूप असं ओव्हरवेल्मिंग फील करते, ओव्हर द प्लेस. म्हणजे मी काही करत नसले तरी माझे थॉट्स खूप इन टू 100च्या स्पीडने चालू असतात आणि खूप रँडम थॉट्स असतात. म्हणजे खूप जास्त रँडम थॉट्स. म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आहे बट काहीच करत नाही मी फक्त बसून विचार करते काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं. लेट झोपून उठते तरी त्याच्यात मला गिल्ट येतं की यार शिट, आज लेट झोपून उठली. मग लवकर झोपायला गेली की लवकर पण मला झोपता येत नाही, बिकॉज माझ्या डोक्यात खूप विचार चालू असतात. काय ना काहीतरी चालूच असतात. आणि इफ नॉट रिअल विचार, हायपोथेटिकल, एकदम डिलुलूमध्ये एकदम सिनॅरिओज वगैरे चालू असतात माझ्या डोक्यामध्ये. आणि मग कधी ते सिनॅरिओज थ्रू मला एक कनेक्टिंग लिंक भेटते आणि मग मला एक रिअल थॉट माझ्या माइंडमध्ये येतो.
आणि मग तेच थॉट कंटिन्यू होतं आणि मला त्यामुळे झोप नाही लागत. मग झोपायला मला उशीर होतो, झोपायला उशीर झाला की उठायला उशीर होतो, उठायला उशीर झाला की परत मला गिल्ट येतं की माझी यार आज पण लेट उठलीस, आज सकाळी लवकर उठायचं होतं, कामं चालू करायची होती बट आज पण लेट उठलीस, असं होतं. तर मग म्हटलं जरा आज थोडंसं लेट उठली आहे तर लेट्स नॉट गिल्ट नको येऊ दे माझी लेट उठलीस, लेट्स एन्जॉय की ठीक आहे लेट उठलीस बट द गोल इज की जे काय आजचे टास्क आहेत ते कम्प्लीट करायचे. भले लेट उठली आहेस, ब्लॉग द डे अँड ऑल द अदर टास्क दॅट आय टोल्ड यू ते कम्प्लीट करायचं आहे. आणि म्हणजे हां, मी आजकाल नवीन ट्राय करते की मी माझे थॉट्स राईट करायचं ट्राय करते, असं पॉइंटर्समध्ये की हा एक थॉट होता आणि मग त्या थॉटला मी विचार करते की थर्ड पर्सन कसा विचार करेल किंवा काय. आणि मेजॉरिटी ऑफ द टाईम मला असं आढळतं की जे मी प्रॉब्लेम्स बोलते ना की हा माझ्या डोक्यात प्रॉब्लेम चालू आहे, तो प्रॉब्लेमच नसतो. मी फक्त विचार करून त्याला पाईलअप करून प्रॉब्लेम बनवते बट तो प्रॉब्लेम नसतो. इट डझंट फिट इन द प्रॉब्लेमवाला क्रायटेरिया. बट ठीक आहे, आय थिंक मी जे ओव्हर थिंकिंग करते ते मी आता तुमच्यासमोर पण तेच केलं, फक्त मी शब्दात केलं. आधी मी माझ्या डोक्यात करते, आता मी तुम्हाला सांगताना पण असं ओव्हर थिंकिंगच्या फेसमध्ये सांगितलं. बट हां, म्हणजे सध्या आजचा दिवस तरी माझा हाच गोल आहे की नो ओव्हर थिंकिंग, नो गिल्ट ट्रिप्स, गेट अप, वर्क अँड एन्जॉय द डे. बघूया. आय एम ऑल्सो प्लॅनिंग की आजच्या दिवसात कधीतरी आय ट्रीट माय सेल्फ विथ वन गुड कॉफी. असं तर बोलते तसं काही मी कधी स्वतःला ट्रीट करतच नाही, बट वेन एव्हर आय गो आउट आय एम ऑलवेज विथ समवन. कोणासोबत तरी खायला जाते, कोणासोबत तरी कॉफी वगैरे कोणासोबत तरी असते. बट टुडे आय ट्राय ट्रीटिंग ओनली माय सेल्फ. असं बोलल्यावर मम्मी पप्पा आई पण घरात असतात. विल सी बघूया आपण पुढे इन द लॉंग रन ऑफ द डे काय होतं बघूया. गेस वॉट, व्हिडिओ चेक करता म्हणजे ती हाफ एन आवर लॉंग व्हिडिओ आहे, तर ती व्हिडिओ चेक करता आणि त्याचे बाकीचे सगळे थोडेफार वर खाली करता मला भूक लागली आणि मिथड ऑन म्हणजे मम्मीने मला कस्टर्ड ॲपल आणून दिले, तर आपण कस्टर्ड ॲपल खाता पुढचं काम करूया. फायनली जी आपली 30 मिनिट लॉंग मेकअप अँड Q&A पार्ट 2 होता तो मी रेंडर करायला ठेवला आहे. आता आय डोंट नो किती तास लागतील ह्याला, बट स्टे ट्यून्ड. मी अपडेट करेन. आता 2:30 वाजलेत, मी जेवली नाही अजून. आय फॉरगॉट जेवायला. फॉरगॉट नाही, जेवायचं आहे मला. आता फायनली 1 तासानंतर ती व्हिडिओ रेंडर झाली आहे आणि परत मी ती अर्धा तासाची व्हिडिओ चेक करणार आहे आणि आय थिंक मी आता या सोफ्यावरती ती व्हिडिओ चेक करता झोपणार आहे, बिकॉज माझे डोळे असेच बंद होत आहेत. इट इज ॲक्च्युली अ कोझी अँड अ रिलॅक्सिंग डे, बट आय ऑल्सो वर्किंग साईड बाय साईड. ओके, माझं व्हिडिओ चेक करून झालं आहे आणि टू स्लीपी. तर गुड नाईट गाईज. झोपते थोडा वेळ, मस्त गाढ झोपून उठली आहे मी. मस्त ब्रश करूया. अँड टुडे ॲज सेड इज सुट्टी फॉर वर्कआउट ॲज वेल. मला ना मगासपासून उचकी लागली आहे आणि उचकी लागल्यावरती कसं पाणी प्यायचं हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी तरी उचकी घालवायला असंच पाणी बघितलं, उचकी घालायला असंच पाणी पिते. सो द ट्रिक इज की तुमचा फोकस पूर्ण पाणी पिण्यावर असला पाहिजे मेंटली, आणि पाणी पिताना वरच्या टाळूला प्रॉपर ते असं लागून मग पाणी प्यायचं आणि उलटं. या आपण इथून पाणी पितो, यू हॅव टू ड्रिंक इट फ्रॉम युअर. आपली उचकी गेली आहे, पण मेक शुअर तुमच्या नाकात नाही पाणी जाणार, नाही तर असं होतं, असं ठसका विस्का लागेल. बट उचकी गेली. घरी राहिल्याचा फायदा. हातात का लाडत हातात चाय मिलाय गाईज आपण को. खूपच लेझी फील होतं ऍक्च्युली. मी स्वतःला ते फील करून घेतलंय. मी एनर्जेटिक होती सकाळपर्यंत, बट नाही, आज माझा आराम बोलून मी स्वतःला एकदम असं मौजमध्ये ठेवलंय. आज का ऐकत ना, नुसती सेवा.
गाईज संध्याकाळचे 6 वाजलेत. मी माझी अशी पॅन्ट विंट घालून रेडी झाली आहे बिकॉज ऑफ कोर्स 6 PM झाले की मला असं होतं की यार कुठेतरी बाहेर जायचं आहे. अरे आपण बाहेर नाही गेलो सकाळपासून, आणि जरी मी सकाळपासून फिरत असली तरी पण मला ते होतं. तर लेट्स गो गेट आउट ऑफ युअर. आणि कानातले घालूया. आणि काय खाऊया आज? 2 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. एक आहे पाणीपुरी आणि एक आहे पनीर चिली. मला 2 दिवसापासून पनीर चिली एस्पेशली टाइमपास खायचा आहे मला पनीर चिलीच्या आधी, म्हणून पनीर चिली. लेट्स सी, जेव्हा ऑन द स्पॉट आपल्याला खायचं मन करेल आपण ते खाऊया. आणि आज मी वर्कआउट नाही केलं आणि मम्मी जाम चिडली आहे की वर्कआउट कर, नुसती बाहेरचं खात असते, वर्कआउट करत नाही. आणि मला असं झालं मम्मी आज चिट्टी आहे यार. बघूया. गाईज मंचुरियनचा कलर चेंज झाला आहे. मला माझ्या 22 वर्षाच्या आयुष्यात वाटलं नव्हतं की मला हे मंचुरियनचा कलर चेंज खायला मिळेल. पण चटणीचा आता कलर आहे. हाऊ डू यू काय बाई हाऊ डू यू डिफाईन दॅट? टेस्ट करून बघूया. चेंज मंचुरियन. सेम टेस्ट, फक्त लाल नाही आहे. काय जसं मी तुम्हाला बोलले मला सॉल्टेड कॅरमेल कॉफी प्यायचं मन करतं. तर आम्ही जाऊन चाय ठेकायला चेक करणार आहोत. आणि आमचा ना युज्युअल स्पॉट आहे, तिथे आम्ही बसतो. झुला आहे तो. आय होप त्या झुल्यावर कोण बसलेलं नसेल. हे चाय ठेकाच्या लाईटी का गेल्या आहेत? नाही चाल ब्रू, चालू आहे. आणि झुल्यावरती पण माणसं आहेत, एरवी नसतात. गाईज सॉल्टेड कॅरमल नाही मिळाला तो आयरिश कॉफी. फालतू जोक, फालतू. गाईज तुम्हाला जो झुला दिसतोय ना त्या झुल्यावर आम्ही बसतो. आणि तिथे ते दोघीजणं बसले त्या झुल्यावर. आणि हा तडपतोय आणि आम्ही एक्झॅक्टली त्यांच्या बाजूला बसलोय. सो ते उठले की आम्ही लगेच त्यांच्या जागी जाऊन बसतो. गाईज आम्ही एवढी कॉफी प्यायलोय ना ती खूप हेवी झाली आहे. म्हणजे मी तर भरपूर चरलेले म्हणून मला ते झालीच आहे ती कॉफी हेवी. या डुकरांना पण झाली आहे. गाईज इट इज 8:30 PM आणि गोईंग बॅक होम. एकदम अजून पोट फुल आहे यार कॉफी पिऊन. एक अर्धा तास तरी झाला आहे तरी पण. बघूया घरी जेवायला काय आहे. गाईज मी घरी आली आणि मम्मी डॅडी दोघं पण घरी नाही आहेत. आणि आय एम अज्युमिंग ते आपल्या नवीन घरासाठी मंदिर आणायला गेलेत. आय एम जस्ट अज्युमिंग. तर बघूया ते घरी येतात तर काय घेऊन येतात. स्टे ट्यून्ड. त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी मंदिर घेऊन आलात? येस, सी आय गेस्ड इट राईट. मंदिर अनबॉक्सिंग. वाव क्यूट, किती क्यूट. गाईज मंदिर नाईस. हे बघा तसं छोटंसं ड्रॉवर पण आहे. आणि हे दिवा वगैरे ठेवायला हे असं आहे. नाईस. किती नाईस कलर. 900. नाईस. आज जेवायला आहे छोलेचा रस्सा, भात, पापड आणि कांदा. छोल्याची आमटी. मी तुडवून बोलते छोल्याची आमटी आहे. छोल्याची आमटी आहे, छोल्याचा रस्सा नाही आहे. गरम आहे. आज मी बऱ्याच दिवसांनी गॅस पुसणार आहे बिकॉज यांचं म्हणणं आहे की आज काहीच काम नाही केलं तर काहीतरी काम कर, म्हणून गॅस पुसूया. गाईज मी तुडवून माझे नेल्स करते म्हणजे माझी फाटकी नखं त्यांची नेल पॉलिश काढते आणि नखं कापून टाकते बिकॉज हे बघा जाम घाण झालेत. आता चांगले दिसत आहेत का? सो गाईज डे 4 पण संपत आलाय. आज पण मी स्किन केअर नाहीच करणार आहे बिकॉज अशी स्किनवरती असं खूप ब्रेकआउट्स आहेत. आणि उद्याचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे बिकॉज मी फर्स्ट हाफमध्ये घरी असणार आहे आणि सेकंड हाफमध्ये मी ट्रॅव्हल करणार आहे. तर स्टे ट्यून्ड. आणि हा होता डे 4 ऑफ 7 days ऑफ व्लॉगिंग चॅलेंज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.